हाय नमस्कार. तर बघा आम्ही काय आणले, म्हणजे आमच्या सुनबाईच्या लग्नामध्ये आले गिफ्ट. तर मी ते तुम्हाला दाखवते. काय म्हणते, या लग्न फक्त सुनबाईचं होतं, मुलाचं नव्हतं. तर आमची गुड्डी खोलायला लागली या. तर तुम्हाला मी दाखवते. तुझा टॉवेल रूम मध्ये आहे बघ तुझ्या. हे बघा बघा पोरग काय म्हणते, मुलांनी लग्न केलं म्हणून ज्यूसर आलाय. त्याला वाटलं मिक्सर आहे, पण हे ज्यूसर आहे बघा. तर आम्ही आंब्याचा ज्यूस बनवणार आहे आता ह्याच्यामध्ये. तर तुम्हाला खाली घेऊन दाखवते. हे बघा कसं आहे बघा. बघा कसं आहे ते काय आहे, ब्लेड आहे वाटतं ती. तर आता तुम्हाला ज्यूस बनवताना पण मग मी दाखवते. आणि हे ते दाबायचं आहे वाटतं, दाबून ज्यूस काढायचं. तर बघा मग इथं आमची किकी पण असती सोबतीला लगेचच. किकी आमची काय कुठं जात नाही. नवीन काय असलं की तिलाच कुतूहल असते बघायचं. तर बघून घ्या. तर इथं आंबे आणलेत. तर बघा इकडं सुनबाई स्वयंपाक करते या. तुम्ही म्हणताल तेच कपडे कसे काय आहेत, पण आमचे ते नाईटचे कपडे आहेत. मम्मी कपड्याचं कशाला कट करत. बघा आमची सुनबाई स्वयंपाक करायला लागली, भाकरी करायला लागली. तर बघा इथं केल्यात 2 चपात्या आणि इथं आता चालली नवऱ्यासाठी भाकरी. आणि तिथं उकाळल्यात अंडी. तर आम्ही करणार आहे आज अंड्याची आमटी. तर बघा चपात्या, हे बघा 3 चपात्या. आणि मग आता इकडं चालू आहे भाकर. इकडं मॅच चालू आहे. जयस्वाल खेळतोय 24 रनावर आणि सूर्यवंशी खेळतोय 71 रनावर. तर बघा कशी मॅच चालू आहे, एकदम जोरदार. फक्त 15 वर्षाचं पोरग आहे, पण त्यांनी 19 बॉलमध्ये 71 रन केल्यात. केवढं टॅलेंट आहे बघा. आणि सगळ्यात जास्त टॅलेंट म्हणलं तर ह्या पुरीमध्ये, आमच्या किकीमध्ये. आणि हे बघा पोरग आले कामावरून बघा. हाय कर भैया. बघा आता चालू करायला येईल नाही म्हणून 2 जण मिळून बघतात ते कसं चालू करायचं. कारण पहिल्यांदाच घेतलंय त्याच्यामुळे चालू काही करता येईना गेलाय. मग चालू आहे दोघांचं कसं चालू करायचं ते ट्रायल करायला लागले ती. तर बघा 28 बॉल 97 रन. सूर्यवंशी 31 बॉल आउट झाला. आपका आवाज नहीं दिख रहा है. सिंगल लिया. बहुत ही दुखी की बात है ये. बघा आता ज्यूस करायचं आम्ही कॅन्सल केलं म्हणून डायरेक्ट पॅकिंग करून ठेवलं. आणि पोरगा आता ज्यूस न करता आंबा तसाच खायला लागले बघा. कारण ते लई ताप आहे त्याचं करायचं, भांडी लई घाण होतात म्हणून कॅन्सल केलंय आम्ही. तळून घ्यायचे हे असे अंडे, तळून घ्यायचे अंड्याची आमटी करताना, म्हणजे भाजीमध्ये छान लागतात. आणि हा गरम हे कांदा मसाला आणि गरम मसाला घरचा, हे चिकन मसाला, धने पावडर आणि मीठ. आणि इथं अंड्यासाठी मी मसाला वाटलाय, टमाटर, कांदा, खोबरं, लसूण, कोथिंबीर. तर हे भाजीमध्ये टाकायचं आपल्याला. परतायला टाकलाय तर ह्याला तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया. बघा अशा प्रकारे आपली अंड्याच्या कढीची आमटी झाली आहे. हे बघा आता ह्याच्यावरून आपण कोथिंबीर टाकूया थोडी. झाली आपली तयार भाजी. तर या जेवायला सगळेजण.